अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। नेहमीप्रमाणेच तुमचं आपल्या या विश्वास आणि अध्यात्म या चॅनलवरती अगदी मनापासून स्वामीमयाचं स्वागत आहे। खूप उदास वाटतंय, खूप हताश वाटतंय, तर आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर मी स्वामी महाराजांना त्रिवार वंदन करते, गुरुवर्धिनी प्रदीप दादा यांना कोटी कोटी प्रणाम करते आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ असं म्हणते। स्वामी, तुम्ही आहात ना? आहातच, मला माहीत आहे। कधी संकटाच्या लाटांमध्ये गटांगळ्या खात असले तरीही कुठेतरी खोलवर तुमची अनुभूती जाणवतेच। तुमच्या इच्छेशिवाय काही घडत नाही। मग ही परीक्षासुद्धा तुमच्याच संमतीने आली असेल। मी डगमगणार नाही, कारण मला ठाऊक आहे ही वेळसुद्धा निघून जाईल। माझी सहनशक्ती वाढावी, माझा विश्वास अजून दृढ व्हावा, म्हणूनच ही कसोटी असेल। संकटांचं रूप कितीही भयानक असो, त्यामागेही तुमची योजना असेल। माझा हात धरून तुम्ही मला मार्ग दाखवताय, मला घडवताय, माझ्या श्रद्धेची पायाभरणी करताय। स्वामी, कदाचित माझे डोळे अश्रूंनी भरतील, पण मनातला विश्वास कधीच डगमगणार नाही, कारण तुम्ही आहात, नेहमी होतात आणि कायम राहाल। किती मोठी अनुभूती आहे, मोठी शक्ती आहे। मनाला धीर देणारे हे वाक्य किती ऊर्जा देतं आपल्याला संकटांना सामोरं जाण्यासाठी। भांडाची अद्भुत आणि अतर्क्य अवधूत अशी शक्ती आपल्या पाठीशी आहे आणि खरोखरच आपण भाग्यवान आहोत की स्वामी महाराज आपल्या पाठीशी आहे। स्वामी भक्त हो, स्वामी महाराज म्हणतात, जर विचार आणि कर्म चांगले असतील तर परमेश्वराची साथ नक्की मिळेल, पण जर मनातच अंधार असेल तर कोणत्याही देवळात जा, देवासमोर कितीही दिवे लावा, त्याचा काही उपयोग होणार नाही। आणि मनामध्ये श्रद्धेचा आणि विश्वासाचं बीज असेल, भाव हा शुद्ध असेल, तर जिथे मार्ग संपतो तिथून स्वामी सदा सहाय्यते। स्वामींना समर्पित भावनेने केलेली प्रार्थना ही फलद्रूप होते आणि म्हणूनच आपण आपल्या मनाला सांगायचे, आपण स्वामींना प्रार्थना करायची, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा। चांगलेच होणार आहे, होत आहे हे गृहीत धरून चला, बाकीचे स्वामी पाहून घेतील। हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण हा आत्मविश्वासाचाच असेल। स्वामी भक्त होत दादांनो, स्वामी महाराजांचे आणि आपले नाते जन्मोजन्मीचे आहे, म्हणूनच योग्य वेळ आली की स्वामी महाराज आपल्या आयुष्यात येतात। स्वामी सेवा आपल्या आयुष्यात येते आणि मग अशक्य ही शक्य करतात स्वामी, याची प्रचिती आपल्याला येऊ लागते। अनन्य भावनेने स्वामी महाराजांचे चरण पकडले तर इतरत्र कोठेही जाण्याची गरज नाही। आपले स्वामी महाराज बोलतात, अरे तू शास्त्र शिकण्यास केव्हा जाणार आहेस? असे पहा की या शास्त्रांनी कामादी षड रिपुंस जिंकले आहे काय? एके दिवशी शृंगेरी मठातील शास्त्री स्वामींची कीर्ती ऐकून अक्कलकोट येथे दर्शनासाठी आले। स्वामींच्या या बाळचेष्टा बघून त्यांना हसूच आले आणि श्री बावडेकर पुराणिक यांना बोलले, अशा वेड्या माणसाजवळ तुम्ही का राहता? यांच्याजवळ राहून तुमचे कल्याण होईल असे मला वाटत नाही। यापेक्षा तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला शास्त्र शिकवू। असे बोलणे ऐकता श्री बावडेकर पुराणिक हे तयार झाले। स्वामींना अंतसाक्षीत्वाने हा प्रकार लगेच समजला। त्या रात्री श्री बावडेकर बुवा झोपलेले असताना स्वामी महाराज एकाएकी त्यांच्या खोलीजवळ आले। स्वामींनी दरवाजास हात लावताच कडी आपोआप आतून पडली। त्या आवाजाने श्री बावडेकर बुवांना जाग आली आणि बघतात तर काय, स्वामी महाराज प्रत्यक्ष उभे आहेत। त्यांनी लगबगीने स्वामींच्या चरणांचे दर्शन घेतले। तेव्हा स्वामी बोलले, अरे तू शास्त्र शिकण्यास केव्हा जाणार आहेस? असे पहा की ह्या शास्त्रादी कामादी षड्रिपुंस जिंकले आहे काय? आणि स्वामी गुप्त झाले। स्वामींची ही वाणी ऐकता श्री बावडेकर बुवांस खूप पश्चाताप झाला। दुसरे दिवशी त्यांनी दरबारात येऊन स्वामींची माफी मागितली। शृंगेरी मठातील शास्त्रींसोबत जाण्यास बेत रद्द केला, ते स्वामींच्या सोबत राहिले। तर यातून आपल्याला काय बोध मिळतो? अनन्य भावनेने स्वामी चरण पकडले तर इतरत्र कोठेही जाण्याची गरज नाही। स्वामी आपल्याला योग्य मार्गावरती बरोबर आणतात, म्हणून श्रद्धा ही योग्य ठिकाणी ठेवा। आपले मन हे चलबिचलित होऊ देऊ नका। खूप साऱ्या गोष्टी एकाच वेळी करायला गेलो तर एकही गोष्ट होत नाही। एक ना धड भाराभर चिंध्या अशी आपली गत होऊन जाते। म्हणून जर आपण स्वामींच्या चरणी विश्वास ठेवला आहे तर तोच विश्वास आपण कायम ठेवला पाहिजे, नक्कीच अनुभूती येते। खरं पाहिलं तर स्वामी सेवेत आल्यानंतर प्रत्येक दिवसच हा अनुभूती असतो, ती अनुभूती आपल्याला अनुभवता आली पाहिजे।
यासाठी अनन्य भावनेने शरण जाऊन स्वामींचे सतत नामस्मरण केले पाहिजे. नामस्मरण हा उंबरठ्यावरील दिवा आहे. तो आत आणि बाहेर दोन्हीकडे उजेड पाडतो. स्वामी महाराज म्हणतात, जर तुला आमची सेवा करायची असेल तर आता घड्याळ बघू नकोस, आणि जर तुला आमचा प्रसाद चाखायचा असेल तर त्याची चव बघू नकोस, आणि जर तुला आमचं नामस्मरण करायचं असेल तर आता जागा बघू नकोस. कुठेही कधीही घेता स्वामी नाम, देव स्वामी तुझ्या पाठीशी ठाम. हे वाक्य लक्षात ठेवा. कोणाच्या वाईट विचारांनी तुमचं काही वाईट होणार नाही, कारण आपला कर्ता करविता ब्रह्मांडाचा नायक आहे, म्हणजेच आपले स्वामी महाराज आहेत, आणि ते आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. आणि लक्षात घ्या, हे लक्षात ठेवा की आपण एका अशा गुरुच्या सानिध्यात आहोत ते अतर्क्य अवधूत स्मरणगामी आहेत, म्हणजेच मनात स्मरण जरी केलं तर ते भक्ताच्या हाकेला धावून येणारे आहेत. आपलं संकट आपल्यापर्यंत येण्या अगोदरच त्यावरती त्यांनी मार्ग आणि योजना सुचवलेली असते. त्यामुळे चिंतामुक्त व्हा. हा काय आपला अंतिम किंवा पहिला जन्म नाही. सर्व छानच होईल, फक्त थोडा संयम ठेवावा लागेल. थोडा संयम ठेवून बघा. कोणास ठाऊक स्वामी महाराजांनी आपल्या आयुष्यात तेच लिहिलं असेल जे आपल्याला आता हवं आहे. आपण फक्त निष्ठा आणि भक्ती ही आपली प्रामाणिक ठेवायची आहे. फळ उशिरा का होईना पण नक्कीच मिळणार. हार मानू नका. ही लढाई आपल्या आयुष्यातील शेवटची लढाई आहे. यानंतर सुख येणार आहे असा विचार करायला सुरुवात करा. बघा, चांगल्या गोष्टी नक्कीच घडायला सुरुवात होईल. कारण विचारांमध्ये एवढं सामर्थ्य असतं की अशक्य गोष्ट देखील शक्य होऊ शकते, आणि त्यासोबतच आपल्या गुरुचं पाठबळ आपल्याला आहे, तर नक्कीच अशक्य गोष्ट ही शक्य होणारच. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जर तुमचा या शक्तीवरती विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ म्हणायला विसरू नका. आणि हो, तुम्हाला हे स्वामी संदेश या स्वामी प्रेरणा आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. हारलेल्या मनाला उभारी देणारा हा स्वामी संदेश या स्वामी प्रेरणा तुम्हाला कशा वाटल्या, हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच काही नवीन स्वामी अनुभवांसोबत, स्वामी संदेशासोबत किंवा एखाद्या छान स्वामींच्या माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या, आनंदात राहा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. येता दरबार हा 3 मे 2025 रोजी आहे. जर तुम्हाला दरबारासाठी यायचं असेल तर 2 मे 2025 रोजी मठामध्ये येऊन नोंदणी करावी लागेल. येताना सोबत आधार कार्ड नक्की आणायचं आहे आणि 3-4 दिवस मठामध्ये राहावं लागेल. या तयारीने यायचं आहे. आपल्या हक्काच्या माहेरघरचा पत्ता आहे श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज मठ, नांदूर शिंगोटे, पळसखेडे रोड, पुणे नाशिक हायवे, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. श्री स्वामी समर्थ.